श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 18 ते 24 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? या आठवड्यात तुमच्या योजनांना यश मिळेल का की काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल? करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग खुलणार आहेत का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल की खर्चाचे प्रमाण वाढणार आहे? कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता टिकून राहील का? काही भावनिक प्रसंग समोर येतील? प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यांमध्ये गोडवा वाढेल का? गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे? विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल का? अधिक मेहनत घ्यावी लागेल? चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी धावपळीचा पण अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणणारा ठरू शकतो. मनात सतत नवीन कल्पना येतील आणि काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत विचार सुरू राहील. या काळात तुमची बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि जलद निर्णयक्षमता तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे सिद्ध करेल. काही जुनी रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल, तर काही नवीन जबाबदाऱ्या अचानक वाढू शकतात. ग्रहस्थिती तुमच्याकडून संयम आणि योग्य नियोजनाची अपेक्षा करेल. मनातील अस्थिरता कमी करून लक्ष केंद्रित केल्यास मोठे यश मिळू शकते. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कल्पनांचे कौतुक करतील आणि एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. कामाचा ताण वाढला तरी तुमची कार्यक्षमता आणि हुशारी तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. काही लोकांना बदली, नवीन पद किंवा नवीन कंपनीकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा राहील. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मार्केटिंग, मीडिया, शिक्षण, लेखन, ऑनलाईन व्यवसाय किंवा कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष यश मिळू शकते. मात्र भागीदारीच्या व्यवहारात स्पष्टता ठेवणे आवश्यक राहील. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीपूर्वी सर्व गोष्टींची खात्री करून घ्या. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिश्र स्वरूपाचा राहील. उत्पन्न वाढण्याचे संकेत असले तरी खर्चही वाढू शकतो. घरातील आवश्यक गोष्टी, प्रवास किंवा एखाद्या नवीन योजनेसाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. अचानक एखादी आर्थिक जबाबदारी समोर येऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो, पण पैशांचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक राहील. अनावश्यक खरेदी टाळल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. काही लोकांना थांबलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी आर्थिक तणाव कमी होऊन मनात समाधान निर्माण होईल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण या आठवड्यात काही वेळा आनंददायी तर काही वेळा भावनिक राहू शकते. घरातील सदस्यांसोबत संवाद वाढेल आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. मोठ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. भावंडांशी संबंध सुधारतील आणि जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. मात्र तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे काही वेळा छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संयमाने बोलणे आवश्यक राहील. घरात एखादे शुभकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाची चर्चा सुरू होऊ शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने हा आठवडा विशेष महत्त्वाचा राहील. नात्यातील संवाद वाढेल आणि जोडीदारासोबत भावनिक जवळीक निर्माण होईल. काही लोकांना जुन्या व्यक्तीकडून पुन्हा संपर्क येण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कामाच्या व्यस्ततेमुळे नात्यांकडे दुर्लक्ष होऊ शकते, त्यामुळे एकमेकांसाठी वेळ काढणे आवश्यक राहील. छोट्या गैरसमजांना मोठे रूप देऊ नका. आठवड्याच्या शेवटी नात्यात गोडवा आणि शांतता वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखीमधून चांगले संकेत मिळू शकतात. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि प्रगतीचा राहील. अभ्यासात नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांचे मन अभ्यासापेक्षा इतर गोष्टींमध्ये जास्त गुंतू शकते, त्यामुळे लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे राहील. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि योग्य वेळेचे नियोजन तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. तांत्रिक, भाषा किंवा कम्युनिकेशन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मानसिक शांततेचा शोध घेण्याची इच्छा वाढेल. पूजा, जप, ध्यान किंवा धार्मिक कार्यांमध्ये मन रमू शकते. सतत धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढल्यास मन शांत राहील. एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळू शकते. काही लोकांना आध्यात्मिक पुस्तकांमधून किंवा अनुभवी व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल. सकाळी ध्यान आणि प्राणायाम केल्यास मानसिक तणाव कमी होईल आणि निर्णयक्षमता वाढेल. प्रवास. या आठवड्यात छोट्या आणि मध्यम अंतराच्या प्रवासाचे योग आहेत. कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत अचानक प्रवास करावा लागू शकतो. काही प्रवास थकवणारे असतील, पण त्यातून नवीन संधी आणि अनुभव मिळतील.
वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक राहील. प्रवासादरम्यान महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. धार्मिक किंवा निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा योग येऊ शकते. आठवड्याच्या शेवटी केलेला प्रवास मानसिक आनंद देईल. उपाय: दर बुधवारी भगवान गणेशाची पूजा करा आणि ओय गं गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरव्या मूगडाळीचे दान करणे शुभ राहील. गायीला हिरवा चारा खाऊ घातल्यास अडथळे कमी होतील. घरात सकाळी कापूर आणि लवंग लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि मन प्रसन्न राहील. हा आठवडा मिथुन राशीसाठी नवीन संधी, वाढती जबाबदारी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे आणि व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. आर्थिक बाबतीत सावध नियोजन आवश्यक राहील, पण परिस्थिती हळूहळू सुधारेल. कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांमध्ये संवाद महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल आणि आध्यात्मिक गोष्टींमुळे मानसिक शांतता लाभेल. योग्य निर्णय क्षमता आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाची कामे यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. हा आठवडा वेगवान घडामोडी, नवीन अनुभव आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या संधी घेऊन येणार आहे. या काळात तुमच्या विचारशक्तीचा आणि संवाद कौशल्याचा मोठा फायदा होईल. कामाच्या क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल घडू शकतात, ज्यामुळे भविष्यात प्रगतीचे नवीन मार्ग खुलतील. आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखणे आवश्यक राहील. कुटुंबातील व्यक्तींशी जवळीक वाढेल आणि काही जुने मतभेद मिटण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक आधार मिळेल, तर विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळू शकतो. आध्यात्मिक गोष्टींमुळे मन स्थिर राहील आणि तणाव कमी होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा अनपेक्षित लाभ तुमचा उत्साह आणखी वाढवू शकतो. धन्यवाद.